हिंगोलीमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे आहे ते राजकारण तापलेलं आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर असतील, त्याचबरोबर भाजपा आमदार तानाजी मुटकुळे असतील, यांच्यामध्ये जे आहे ते शब्दवार सुरू आहे। आणि हेमंत पाटील या ठिकाणचे माजी खासदार आहेत आणि आता आमदार आहेत। त्यांची हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली आणि निवडीनंतर पहिल्यांदाच हेमंत पाटील जे आहेत ते हिंगोलीमध्ये आलेले आहेत। खरं तर तुमची संपर्क प्रमुख म्हणून निवड झालेली आहे, निवडीनंतर तुम्ही हिंगोलीत आलात। खरं म्हणजे जी घटना घडलेली आहे ही अतिशय आक्षेपार्ह अशी घटना आहे। आमदाराचं जे पद आहे एक संवैधानिक पद आहे, त्यांना एक प्रिव्हिलेज आहे, कॉन्स्टिट्यूशनल त्यांना एक दर्जा आहे। आणि अशा आमदाराच्या घरामध्ये सकाळी 5:30 वाजता जाऊन आपण झडती घेता, एखाद्या अतिरेक्याची घराची झडती घेतल्याप्रमाणे। आणि झडतीत काय सापडतं, रिपोर्ट बघा त्यांची पूर्णपणे निरंक रिपोर्ट आहे। मी एसपींना पण विचारलं, काही सापडलेलं नाही। मग या पदाचा काहीतरी मान सन्मान आहे की नाही, जो काही प्रिव्हिलेज आमदारांना दिलेला आहे, कमी यांनी विधानसभा अध्यक्षाची परवानगी घेतली होती का? विधानसभा अध्यक्षाकडे सुद्धा मी अशा पद्धतीची विचारणा केली, तिथं कुठल्याही प्रकारचा मेल आलेला नाही किंवा त्यांचं कुठलंही पत्र नाही की अशा पद्धतीची संतोष बांगर यांच्या घराची झाडाझडती घ्या। त्याचबरोबर इथले स्थानिक नगरसेवक राम कदम आणि त्यांच्याबरोबरच्या इतर सहकाऱ्यांच्या सुद्धा अशा पद्धतीच्या झडत्या गेल्या 2 दिवसापासून घेतल्या जात आहेत। या संदर्भामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि आजच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची आम्ही दोन्ही जिल्ह्यातले आमदार या संदर्भामध्ये भेट घेणार आहोत। मात्र ही झडती कुणी घ्यायला लावली आणि नेमकी का घेतली? नाही, स्थानिक पातळीवर सेना आणि भाजप हे दोघंही एकमेकाच्या विरोधात लढत आहे, तेव्हा स्थानिक आमदारांचा जो आहे त्यांचा दबाव इथल्या पोलीस प्रशासनावर होता आणि त्या दबावाखाली येऊन या इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने झडती घेतलेली आहे। मात्र भाजप आमदार तानाजी मुटकुळे असं म्हणाले याच्यावर की आमदार संतोष बांगर यांच्यावर 10 वर्षापूर्वी 302चे गुन्हे दाखल होते, ते हद्दपार होते आणि ह्या सगळे जे काही हे आरोपी आहेत वांटेड म्हणून त्यांच्या मोहीम सुरू आहे आणि त्या मोहिमेतून पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली। आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता, परंतु न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केलेली आहे। ते काही पॅरोलवर बाहेर आलेले नाही आहेत। जेव्हा आपल्या देशामध्ये आपण कायद्याचं राज्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा निर्माण केला आहे त्याचं राज्य मानतो, तर जेव्हा न्यायालयाने निकाल दिला तो सर्वांनी मानला पाहिजे। क्लीन चिट न्यायालयाने त्यांना दिलेली आहे आणि तडीपारीच्या ज्या काही गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले होते त्यावेळेस मी आमदार होतो आणि त्यावेळेसही या सर्व गोष्टी मला माहीत होत्या। राजकीय द्वेषानं त्यांच्या या तडीपारी केलेल्या होत्या, त्यामुळं आज ते काही कुठले गुन्हेगार नाहीत किंवा आरोप कोणी काही करू शकतो, पण न्यायालयाने क्लीन चिट दिल्यानंतर अशा पद्धतीनं आमदाराच्या घराची झाडाझडती आपण घेऊ शकत नाही। मात्र हिंगोलीमध्ये आता कुठंतरी सध्या दहशतीचं वातावरण आहे। आमदाराच्याच घरावर 100 पोलीस, बाकी व्यापारी धास्तावलेले आहेत। निश्चित सत्तेचा गैरवापर करून अशा पद्धतीनं आमदारांच्या जर घरावरती असे पोलीस पाठवून जर वेगळ्या पद्धतीची दादागिरी होत असेल तर ही दादागिरी शिवसेनेने कधीही सहन केलेली नाही। तुमच्याकडे पोलीस प्रशासन आहे तर आमच्याकडे कार्यकर्त्यांचं बळ आहे। निश्चित पराभव त्यांना दिसत आहे, त्याच्यामुळं आता शेवटचा उपाय म्हणून पोलिसांचा वापर त्यांनी चालू केलेला आहे। मात्र सत्तेमध्ये भाजप शिवसेना सोबत आहे, सत्तेमध्ये राज्यामध्ये बरोबर आहेत, परंतु या ज्या निवडणुका आहेत या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका, कार्यकर्त्यांची फौज आमच्याकडे आहे, त्यांच्याकडे आहे आणि अशा वेळेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर या निवडणूक एकमेकाच्या विरोधामध्ये लढवल्या जात आहेत। परंतु ज्या पद्धतीचं वातावरण हिंगोलीमध्ये निर्माण झालेलं आहे, वैयक्तिक टीका टिप्पणी आणि आरोप कमरेखालचे होत आहेत, माझी दोन्ही लोकप्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी एक पातळी न सोडता, सर्वसामान्य लोक आपल्याकडे बघत असतात तर त्यावेळेस कुठल्याही प्रकारची खालच्या पातळीवर जाऊन एकमेकावर टीका टिप्पणी करू नये अशी विनंती मी करणार आहे। तुमचं ह्या घटनेवरती एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही बोलणं झालं किंवा मग तुम्ही बोलणार आहेत? कालच संध्याकाळी जी काही झाडाझडती घेण्यात आली याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी गंभीरपणे ही दखल घेतलेली आहे। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये निश्चित याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, कारण आमदाराचा एक प्रिव्हिलेज आहे, तर तो प्रिव्हिलेज डावलला गेलेला आहे। निश्चित हक्कभंग समितीकडे आम्ही तक्रार करू आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर ती कारवाई करण्याची मागणी करू। खरं तर भाऊ, इतके दिवस विरोधक म्हणत होते 50 खोके एकदम ओके, मात्र आता सत्ताधारी भाजपचेच आमदारांनी TV9शी बोलताना सांगितले की आमदार संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतले। खळबळजनक दावा आहे।
मला वाटत नाही हे जे आरोप आहे हे काय 50 कोटी देताना आणि घेताना काही जाहीरपणे कोणाला काही साक्षीदार ठेवून कोणी घेत असतं आणि देत असतं असं मला वाटत नाही. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे जे केले त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये असे आरोप केल्या गेलेले आहेत. मी स्वतः छातीठोकपणे सांगू शकतो की एकही रुपया न घेता मी शिंदे साहेबांबरोबर प्रवेश केलेला कार्यकर्ता छातीठोकपणे सांगू शकतो. कारण त्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहे. राजकीय कारणं असतील, सामाजिक कारणं असतील, पक्ष संघटनेमधली वागणूक असतील, यामुळे अनेक कार्यकर्ते गेलेले आहेत. मला असं वाटत नाही की संतोष बांगर अशा पद्धतीचं कृत्य करतील. नाही, मात्र सत्ताधारी भाजपच्याच आमदारांना इतके दिवस न आरोप करता आज आरोप केला. ते त्यांना विचारा की इतके दिवस काय करत होते. 2.5 वर्ष जे आहे तुम्हाला आत्ता कशी आठवण आली हा प्रश्न त्यांनाच विचारा. हिंगोलीतल्या वसमतमध्ये जे आहेत ते नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना एकत्र आहे. मात्र तिथल्या शिवसेनेच्या माजी मंत्र्यांनी आरोप केला की पक्षाचे जे एबी फॉर्म होते ते राष्ट्रवादीच्या आमदाराकडे होते. या संदर्भामध्ये आता संपर्क प्रमुख म्हणून मी आलेला आहे. माननीय शिंदे साहेबांनी मला सांगितलेलं आहे की मी स्वतः तिथं जाऊन पूर्णपणे अहवाल जयप्रकाश मुंदडा साहेब असतील, स्थानिक तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख संतोष बांगर असतील, या तिघांशी बोलणं करून जे काही सत्यता असेल ती सत्यता माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर ठेवली जाईल. त्यानंतर पक्ष म्हणून ते निर्णय घेतील. शिवसेना आमदार संतोष बांगर, भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना आपला एक संपर्क प्रमुख म्हणून काय सल्ला असणार आहे? माझी दोन्ही आमदारांना विनंती आहे की आपल्याला जनतेनं मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलेलं आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य जनता आपल्याकडे एक वेगळ्या नजरेनं आशेनं बघत असते. अशा वेळेस दोघांनीही आपल्या पदाची गरिमा राखून आणि पातळी न सोडता टीका टिप्पणी करू नयेत. वैयक्तिक एक दोघांचे उणे काढू नयेत ही दोघांनाही विनंती आहे. मात्र तुम्ही संतोष बांगरचं म्हणताय. आमदार संतोष बांगर यांनी त्यांनी तानाजी मुटकुळेवर गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांनी हात इशारे करत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. नाही, बघा, ज्यावेळेस समोरून खोटे नाटे आरोप होतात त्यावेळेस साहजिक आहे माणसाला राग येतो. आणि तरुण कार्यकर्ते आहेत संतोष बांगर, तर एखाद्या वेळेस आवेशामध्ये त्यांनी हातवारे केले असतील. परंतु समोरून तशा पद्धतीचे गलिच्छ आरोप केल्या जात आहेत. सकाळी 5 वाजता वृद्ध आई आहे त्यांची 80 वर्षाची, तिला उठवलं जातं आहे. बायका पोरांना, छोट्या छोट्या मुलांना उठवलं जातं. साहजिक जर घरामध्ये जर पोलीस येत असतील तर साहजिक कुटुंब दहशतीखाली येतं. आणि अशा वेळेस राग येणं हे काही गैर नाही. तर अशा वेळेस काही स्वागत केलं पाहिजे का? निश्चितच हे होते हिंगोली संपर्क प्रमुख तथा आमदार हेमंत पाटील. आमदार संतोष बांगर यांनी 2 दिवसापूर्वी जे आहे ते माझ्या घरावर 100 पोलीस आल्याचं म्हटलं होतं. आणि त्यावर आता हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये जो कोणी त्या टीमचा संबंधित अधिकारी असेल त्यांच्यावरती त्यांच्यावरची कारवाई व्हावी याची मागणी आम्ही करणार असल्याचं आमदार हेमंत पाटील यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन अमित आडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.